हे कोणता प्लॉट आहे माहिती आहे का? हे 3 नंबरचा प्लॉट आहे. रात्री डुकरं खूप आवाज देत होते. रात्री मी आले नाही या प्लॉटमध्ये, कारण की रात्री वातावरण म्हणजे पाऊस आलता, थोडा थोडा पाऊस येऊ लागला, म्हणून मला भीती वाटू लागली, म्हणून मी या प्लॉटमध्ये आले नव्हते. रात्री डुकरं आवाज देऊ लागले. तर पाहूया आपण आपले कलिंगड डुकरानं खाल्ले का, गोंधळ केला का, नुकसान केली, तर आपल्याला चेक करायचं एकदा 3 नंबरच्या प्लॉटमध्ये. जास्तीत जास्त डुकरं 3 नंबरच्या प्लॉटमध्ये येतात. 2 नंबर 1 नंबरच्या प्लॉटमध्ये येत नाहीत, कारण की हे खूप लांब आहे. आणि हा प्लॉट आहे का ज्वारी शेजारी. ते पा तुम्हाला साईडला ज्वारी पण दिसते ना, त्या ज्वारीच्या साईडला म्हणजे ज्वारी खाण्यासाठी खूप डुकरं येतात. मग आपण बघूया आता आपल्या प्लॉटमध्ये डुकरं आलेत का. तर चला मी तुम्हाला पूर्ण 3 नंबरचा प्लॉट दाखवते. 1 मिनटं. चप्पल जमत नाही, चप्पल बिलकुल जमत नाही कलिंगडच्या प्लॉटमध्ये. म्हटलं चप्पल काढून घ्यावा म्हणजे आपल्याला जाता येते, कारण की कलिंगडच्या प्लॉटमध्ये चप्पल जमत नाही. कारण की कलिंगडचं आपलं जे वेल आहे का ते खूप नाजूक असतं, त्यावरती पाय पडला ना ते खूप सुकून जाते, नुकसान होती, त्यामुळे जमत नाही. चप्पल हातामध्ये घेते आणि चला तुम्हाला प्लॉट पण दाखवते. मार्केटला पण जाणार आहे प्लॉट, हा मार्केटला पण जाणार आहे. तुम्हाला एकदा पूर्ण प्लॉट पण दाखवते. पाहूया आपण. हा 3 नंबरचा प्लॉट आहे, 3 नंबरचा. तर आपण साईज पण बघूया आपल्या प्लॉटमध्ये कशी झाली, किती झाली, तर बघूया आपण. तुम्हाला पण दाखवते मी साईज आपल्या 3 नंबरच्या प्लॉटमध्ये. इकडे भरपूर माल आहे, कारण की माहिती आहे का इकडे भरपूर माल कशामुळे, हे पूर्ण आपले जे आहेत का हे वेल पूर्ण रान झाकलंय, त्यामुळे इकडे जास्त कलिंगड आहेत, भरपूर कलिंगड आहेत. हे पूर्ण रान झाकलंय जे होतं का ते असं दिसतं का तुम्हाला. काळ्या माती, अशी काळी माती बिलकुल दिसेना मला, थोडी दिसायली. म्हणजे इकडं हा 3 नंबरचा प्लॉट जास्तीत जास्त चांगला आहे. याला खत पण जास्त सोडला आणि याला फवारणी पण जास्त केला, त्यामुळे इकडं माल भरपूर आहे. इकडं एका प्लॉटमध्ये 25 टन माल निघत आहे 3 नंबरच्या प्लॉटमध्ये. खूप छान माल पण आहे. आणि इथली साईज पण, ह्या प्लॉटची साईज पण मोठी आहे. तुम्हाला दाखवते पण मी साईज किती, खूप मोठी आहे. कलिंगडची साईज इकडं खूप मोठी आहे. आणि एका जाग्या 2 3 4 पण लागले, तर खूप मोठे लागले तिकडं कलिंगड. आणि खूप छान. मी तर सारखं फिरते ह्या प्लॉटमध्ये. चला मी तुम्हाला साईज दाखवते. ही पहा, ती मग एकाच जाग्या 5 कलिंगड लागले, तर एकाच जाग्या 5 तुम्हाला पाहायचेत का. हे पहा, एकाच जाग्या 5 लागलेत, 5. हे एकाच जाग्या 5 लागले. ते 1 2 1 3 आणि छोटाले 2 4 5. हे पहा, एकाच जाग्या 5 कलिंगड लागले, दिसतात का बघा. हे एकाच जाग्या 5 कलिंगड लागले. तर ह्या प्लॉटला खूप छान माल लागलाय आणि खूप छान पण माल निघणार आहे. इकडं भरपूर पण टनीज वाढणार आहे आपल्याला. असं झाकून ठेवते मी, याला ऊन लागत नाही. कलिंगडला झाकून ठेवावं लागतं, ऊन तापमान जास्त वाढलंय ना त्यामुळे. आणि पहा इकडं साईडला पण किती मोठं आहे कलिंगड, तुम्हाला दाखवते मी. पहा, हे 3 नंबरचा प्लॉट आहे. हे पहा किती मोठी साईज झाली. पहा कलिंगडची खूपच मोठी साईज झाली. हे पहा किती मोठं झालंय, खूपच छान मोठं झालंय. कसं दबले खाली. पहा पूर्ण मंचिंग पण खाली, जी मंचिंग होती का ती मंचिंग पण वजनानं खाली फाटली. पहा हे कलिंगड भरतंय 5 ते 6 किलोचं भरतंय. खूपच छान कलिंगड आहे, खायला पण एवढं गोड लागतं हे मोठं कलिंगड. खूपच छान. आणि लाल पण एकच नंबर निघतंय, खूप लाल निघतं हे कलिंगड. किती मोठं झालंय. मला खूप आवडतं हा 3 नंबरचा प्लॉट. मी जास्तीत जास्त फिरते ना, तर हा 3 नंबरच्या प्लॉटमध्ये फिरते. मला हा प्लॉट खूप आवडत आहे, कारण की याला माल पण भरपूर आहे. मला पुढं भाग दाखवते. पण आता काय माहिती का, पण याला भीती कशामुळे आहे, ह्या 3 नंबरच्या प्लॉटला भीती आहे जास्तीत जास्त, कारण की इकडं खूप डुकरं येतात ना, त्यामुळे इथं भीती आहे प्लॉटला. रात्री मी झोपत नाही, सारखं येते इकडं माहिती आहे का, सारखं छू करायला येते. रात्री झोपत नाही मी बिलकुलच रात्री, म्हणजे कारण की खूप कलिंगड जपावं लागतं. एकदा जर नुकसान झाली ना, एकदा जर डुकरं आले प्लॉटमध्ये, तर ते 10 12 15 20 टरबूज काय करतात, खराब करतात, म्हणजे कलिंगड आपले फोडून टाकतात. तर मी तुम्हाला दाखवते. पहा किती छान दिसायला कलिंगड. सकाळी खूप छान. मी 10 वाजता प्लॉटमध्ये आले. हे पहा साईज पण खूप छान झाली, मोठी पण झाली साईज. हे पहा इथे पण खूप साईज मोठी झाली. मला दाखवते तुम्ही साईज. चप्पल घालून चालत नाही आपल्या कलिंगडच्या प्लॉटमध्ये. कशामुळे माहिती आहे का, आपल्या कलिंगडचा वेल खूप नाजूक असते. आणि कोणत्या पण प्लॉटमध्ये जाताना चप्पल घालून जायला जमतच नाही, कारण की ती आपली लक्ष्मी असते ना, त्यामुळे लक्ष्मी जपण्यासाठी तोंडात साखर टाकूनच गोड बोलावं लागतं, कारण की ती आपली लक्ष्मी असते ना, कारण की आपलं पोट पण त्याच्यावरच असते पूर्ण. पा काही जागा छोटाले येतं. हे पहा इथं पण किती मोठं आहे. हा 3 नंबरचा आपलं बघा किती मोठं आहे. हे पण किती मोठं कलिंगड आहे. पहा किती मोठं आहे. हे पहा किती मोठं आहे.
5 ते 6 किलोचं कलिंगड आहे आणि इथं साईडला छोटंसं पण आहे पा. हे याच्यासोबत साईडचं छोटं पिल्लू आहे पा. छोटं पण आहे, सगळ्यात छोटं पण. रात्री डुकर आवाज देते ते. इकडं साड्या पण भरपूर लावल्यात म्या. आपण चेक करूया एकदा रात्री डुकर आलते का इकडं. मी रात्री प्लॉटमध्ये आले नाही कारण की मला खूप भीती वाटू लागली. वातावरण म्हणजे पाऊस, वारं येऊ लागलं, विजा होत्या, त्यामुळं मी रात्री प्लॉटमध्ये आलेच नाही. आणि उन्हाचं पण जमत नाही प्लॉटमध्ये फिरायला. कशामुळे माहिती आहे का, जर आपल्याला जर वेला पाय पडला कलिंगडाच्या ना तर ते कसं आहे सुकून जातं आहे, म्हणजे त्याला खूप त्रास होतो आहे ना. त्यामुळे हे पा रात्री डुकरं आलते इथं. हे पा किती नुकसान केलं. मी म्हणलं आवाज दे. हे पा किती नुकसान केलं. हे पा रात्री डुकरं आलते. हे पा वेल पण तोडून टाकला आहे. हे पा किती. हे पा हे रात्री डुकरं आलते ते कलिंगड अजून तोडलं नाही, म्हणजे खाल्लं नाही त्यांनी, पण दुसरीकडे पण पाहावं लागल. हे पा वेल जळून गेला. हे वेल जळून पण गेलाय. रात्री डुकरं आलते ह्या प्लॉटमध्ये. बहुतेक रात्री आवाज पण देत होते. मी आले नाही ह्या प्लॉटमध्ये रात्री एकदा. हे पा इथे पण खाल्लेत ना, खूप नुकसान केलं. हे पा आपल्या प्लॉटमध्ये डुकरं आलते, 100% आलते. हे पा कसे खाल्ले कलिंगड. हे पा हे इथे 2 खाल्लेत कलिंगड. हे पा कसे रात्री दोन कलिंगड फोडले तर, आणि नुकसान पण भरपूर केलं. हे पा वेल पूर्ण सुकून गेलेत. हे खूप नुकसान केली. रात्री डुकरं आलते. मी आले नाही रात्री प्लॉटमध्ये. मला वातावरणामुळं खूप भीती वाटू लागली, म्हणजे पावसाची मला जास्त. हे पा इथे पण किती नुकसान केलं. हे पा इथे पण कलिंगडं खाल्ले ते. हे पा कसं सुकून गेलं. हे खूपच सुकून गेले. आणि इथे पण पाय बघ, इथे पण मोठं कलिंगड खाल्लं. हे पा इथे पण मोठं कलिंगड खाल्लंय डुकराने. हे किती नुकसान केले. पाय इथे पण खाल्ले. अजून पण पुढं दाखवते मी तुम्हाला. पुढं बघते अजून पण कुठं खाल्लं का. तर याच्यामध्ये माल पण भरपूर आहे, म्हणजे कलिंगडं पण भरपूर लागले त्याच्यामध्ये. जास्त दाट पण आहेत. आणि ह्याच प्लॉटमध्ये काय व्हायले, ह्याच प्लॉटमध्ये डुकरं येईल. तर आता कडीला पण मी जाऊन बघते. पूर्ण प्लॉटमध्ये साड्या लावल्या, थैल्या लावल्या, पूर्ण मी असं बनवलं, पण तरी पण डुकरं येईल. तर भोंग्या लावते मी, ते आवाज द्यायचा, तरी पण डुकरं येईल. पा इथं रात्री पण डुकरं आलते. हे पा इथे केवढं कलिंगड खाल्लं. हे पा किती नुकसान केलं. आणि कच्चच निघालं कलिंगड. हे पा खूप कच्चच निघालं. हे काहीच नाही, बिलकुल पिकलं नाही हे कलिंगड, पण खाल्लं त्यांनी. पा हे किती नुकसान केले. खूप मोठं कलिंगड होतं, 5 ते 6 किलोचं कलिंगड होतं. खूप नुकसान केले. इथं साईडलाच पा मोठमोठाले कलिंगड होते, हे पण फोडलं नाही. बरं झालं, ते तरी चांगलं झालं. हे पा इथे पण किती मोठं कलिंगड. हे पाल्याच्या आड, हे बी खाल्लं नाही. खूप मोठाले कलिंगड नाश केलं त्या डुकरानं. रात्री मी आले नव्हते. आणि पा तरी पण पा पूर्ण प्लॉटमध्ये मी साड्या लावल्यात. आहे पा पूर्ण प्लॉटमध्ये मी साड्या लावल्यात. हे साड्या थैल्या वगैरे लावलेत पा पूर्ण प्लॉटमध्ये. तरी पण डुकरं भेन येतं. सगळे डुकरं सगळे प्लॉटमध्ये यायलेत खायला. त्याला खायला काहीच नाही वाटतं. आणि ज्वारी पण साईडची वाळली, त्यामुळे कलिंगडं खायला यायले. तर किती नुकसान करायले. तर हे पा पूर्ण त्या प्लॉट पूर्ण साईडने ह्या पा पूर्ण साड्या लावल्यात. हे पूर्ण प्लॉटमध्ये साड्या लावल्या, तरी पण डुकरं यायलेत. काय करावा काहीच समजून हे डुकराला. तिकडं पण खाल्लेत वाटतं, तरी पण आज साड्या लावायला यावंच लागतं ह्या प्लॉटमध्ये, कारण की खूप नुकसान करायला. ते ज्वारी आहे साईडला, ज्वारी पण खाते तर, आणि कलिंगड पण खाते. ते पहा ज्वारी साईडला आहे, ज्वारी पण खाते तर, आणि आपले कलिंगड साईडला आहेत, कलिंगड पण खायले. तर खूप नुकसान करायले. तर हे पहा इथं कडीला तर किती एका जाग्यात 3 कलिंगड किती मोठे लागले. तर आणि इकडून डुकराला यायला वाट पण आहे. पहा इकडून डुकराला यायला वाट पण आहे. तरी पूर्ण प्लॉटला आपण अशी तार लावली. हे पूर्ण प्लॉटला अशी तार लावली. हे पहा पूर्ण प्लॉटला तार लावली, पण डुकरं वरती उडी मारून यायले. तर हे पहा इथं किती मोठ्याले 3 कलिंगड आहेत. पहा हे इथे किती मोठ्याले 3 कलिंगड आहेत. हे पहा हे किती नुकसान. हे जर खाल्ले तर किती मोठं नुकसान आहे. मोठमोठाले कलिंगड आहेत ना, त्यामुळे खूप नुकसान करायले डुकरं. आज मला पुन्हा परत एकदा साड्या लावायला यावं लागते पूर्ण. हे पहा तरी पण मी पूर्ण अशा साड्या पण लावल्यात, तरी पण डुकरं यायले. तर खूप नुकसान करायले डुकरं. इकडं साईडला
इथे पण एकदा चेक करते. हे पा पूर्ण मंचिंग, ही पा पूर्ण मंचिंग मी जी उरली होती का आपली प्लॉटमध्ये आतायची होती का मंचिंग ट्रॅक्टरनं, तर इथं उरली होती तर मी पूर्ण प्लॉटला लावली तरी पण डुकरं यायले तर आणि खूप नाश करायले तर मोठमोठाले कलिंगड फोडून टाकायलेत मोठमोठाले. हे पा इथे पण किती मोठं कलिंगड आहे पा, इथे पण किती मोठं आहे आणि डुकराला रस्ता पण इथूनच आहे यायला. किती मोठं कलिंगड आहे. अजून पण जाते मी कडीला, म्हणजे कडीला पण कलिंगड खाल्लेत का तर समोर जावा म्हटलं एकदा पहावा एकदा कलिंगड खाल्लेत का तर. हे पहा इथे पण मी अशा थैल्या लावल्यात पहा, तरी पण कलिंगड खायला तरी पण यायले डुकरं. पूर्ण प्लॉटमध्ये थैल्या लावल्यात मी तरी पण डुकरं यायले तर. हे पहा इथे पण थैल्या लावल्यात आहे, इथे पण मंचिंग थैल्या लावल्यात म्या तरी पण डुकरं यायले तर. समजा ना काय करावं आणि काय नाही तर. पहा इकडं कसं आहे माहिती आहे का, हा 3 नंबरचा प्लॉट आहे, सगळ्यात शेवटला आहे आणि याला माल पण भरपूर लागलाय, खूपच माल लागला याला आणि जास्त डुकरं पण ह्याच प्लॉटमध्ये यायले तर. म्हणलं सकाळी सकाळी फिरून बघावा तर रात्री आले नव्हते तर पहा डुकराने किती नुकसान केलंय. खूपच आता नुकसान झाल्यावर खूप अवघड आहे. खूप कष्ट करावं लागतं ना, हा प्लॉटला खूप कष्ट रात्रंदिवस कष्ट करावं लागते, कलिंगडाला खूप कष्ट करावं लागतं. इकडे पण पाहूया कडीला चेक करू एकदा बघूया आपण. इकडे पण हे पा इकडे कडीला पण खूप, हे पा इथे पण रात्री डुकर आलतं. हे पा इथे पण किती मोठं खाल्लं कलिंगड. हे पा इथे पण खाल्ले, तोडून इकडे साईडला टाकले. हे पा इथे पण कलिंगड डुकरांना खाल्ले. पा किती नुकसान केले, खूपच नुकसान केले. केवढं मोठं कलिंगड खाल्ले. हे साईडला फेकून देते, म्हणजे काय होईल त्याचा वास जर आला त्याला की पुन्हा ते दुसरं कलिंगड फोडतंय वास आल्यावर. अजून इथे पण 2 जागा इथे पा, हे पा इथे पण भरपूर नुकसान केले. हे किती नुकसान केले पा, कसे वेलं पण तुडवले तर. हे पा इथे पण खाल्लं छोटं कलिंगड. हे पा कच्चं निघालंय, कच्चं खाल्लंय कलिंगड. याला बिलकुल पण रस पण आला नाही, लाल पण झालं नाही, पण डुकराला काय समजायलंय. हे पा इथे पण किती नुकसान केले, खूप नुकसान केलं आपलं कलिंगडचं. इथे पण भरपूर खाल्लेत कलिंगड. इथे पण भरपूर कलिंगड खाल्ले तर खूप नुकसान करायले डुकरं. तरी पण मी पूर्ण प्लॉटमध्ये साड्या थैल्या वगैरे पूर्ण लावले तरी पण डुकरं दम खाईन तर. इकडे माल पण भरपूर लागलाय पण तरी पण डुकरं यायले तर. हे पा इकडे पण थोडंसं गडबड केली, म्हणजे काय केले त्यांनी तुडवलेत वाटतं इथं. म्हणजे त्यांनी रात्री आलते वाटतं प्लॉटमध्ये आलेत आणि फिरून गेलेत वाटतं. प्लॉटमध्ये पूर्ण फिरून गेले तर खूपच नुकसान केले ना. इकडे पण किती साड्या लावल्यात पहा मी. हे पण साईडला साड्या लावल्यात, ह्या पूर्ण साईडला साड्या लावल्यात. इथे हे पूर्ण असे कापडं पण लावलेत, पूर्ण जागा कापडं लावलेत. त्या प्लॉटमध्ये पण लावले ते पहा, त्या खांब्यापाशी पण लावली मी, पिशवी लावली, थैले लावल्यात आणि तरी पण डुकरं येले तर खूप नुकसान करायला. तर आता प्लॉट हे 25 तारखेपर्यंत खूप जपायचं आहे आपल्याला, कारण की 25 तारखेला पूर्ण कलिंगडं देऊन टाकायचे. तर सध्या भाव कमी आहे म्हणून द्यायचे नाहीत ना, त्यामुळे भाव कमी आहे सध्या. तर आपण पाहूया. हे पा इथे पण नुकसान केले पा, इथे पण कलिंगड खाल्लं बघा. हे पा इथे पण तोडून टाकलंय. हे पा खाल्लंय पण आणि तोडून पण टाकलंय. पा कसं खाल्लंय डुकरं खूप खराब आहे तर, तरी कलिंगड खराब करायले तर. हे पा इथे पण खाल्लंय एक, इथे पण खाल्लंय की. रात्री पूर्ण प्लॉटमध्ये डुकरं फिरलेत वाटतं. पूर्ण कलिंगडाचा आकार, म्हणजे कलिंगड पूर्ण घासले. ते पा याच्यावर हे पा त्याचा पाय पडला असं बहुतेक. पा कसं कलिंगड खराब दिसायलं का. हे पा कसं कलिंगड खराब केले, खूपच कलिंगड खराब केले. हे खूप कलिंगड खराब केले पूर्ण प्लॉटमध्ये. हे पा इथे पण खाल्लंय की, इथे पण रात्री फोडले पाय बघ. हे रात्री इथे पण कसं खाल्लंय छोटंसं. हे छोटंसं खाल्लं, पण हे आता कामा येत नाही आपल्याला. याला काय करावं लागतं माहिती आहे का, याला तोडून फेकून द्यावं लागतं. याला तोडावं लागतं, कारण की आता याला व्यापारी लोक पण घेत नाहीत. व्यापारी घेतच नाहीत, व्यापारी फेकून देतात. हे टरबूज म्हणतात खराब आहे म्हणतात कलिंगड. तर याला फेकून द्यावं लागतं साईडला टाकून, याला फेकून द्यावं लागतं साईडला.
खूप नुकसान केले आणि पूर्ण प्लॉटमध्ये पण फिरले डुकरं. हे पहा रात्री बहुतेक हे पण तोडलं एक. हे पहा इथे पण तोडलं एक. हे पहा हे इथे पण डुकरानं तोडून टाकलंय. खूप नुकसान खूप हे पहा इथे पण तोडलं एक. रात्री आलते डुकरं प्लॉटमध्ये. रात्री मी आले नव्हते. इथे पण खाल्लंय. कचंच कलिंगड खाल्लंय हे. इथे मग किती बारीक बारीक तुकडे केले ते. इथे पण खाल्लंय. खूप नुकसान केली. पूर्ण प्लॉटमध्ये डुकरं फिरलेत रात्री. पहा साईडला इथे काय इथे एक साडी लावावं लागते. इथून डुकराला यायला वाट आहे बहुतेक. इथे साडी लावावं लागते आणि साईडलाच आपला प्लॉट आहे त्यामुळे त्यांना वाट झाली इथून यायला. तर आपल्या इकडून काही साईडला आज साड्या लावायच्या आणि थैल्या वगैरे आणून लावायच्यात आपल्याला पूर्ण प्लॉटमध्ये. खूप नुकसान करायलेत ना डुकरं. आणि वेलं पण तोडवायले. तर वेलं पण आपले सुकून चाललेत ना उन्हामुळं. जे कलिंगड 2 तोडून टाकले का ते मी आता बाहेर नेऊन फेकून देते. म्हणजे कसं होईल एकदा त्यांनी जर कलिंगड खाल्लं आणि त्यांना जर टेस्ट लागलं त्यांना जर मस्त गोड लागलं ना ते पुन्हा दुसऱ्या दिवशी संध्याकाळी येतात आणि आपले कलिंगड पूर्ण खात येतं. त्यामुळे हे कलिंगड मी जे आहेत का तोडून टाकलेले हे कलिंगड बाहेर फेकून द्यायचे. आपल्याला पूर्ण प्लॉटमधून बाहेर फेकून द्यायचे. तर